नमस्कार मित्रांनो, सध्या आपण पुण्यामध्ये आहोत. पुण्यामध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे. इथं आलो होतो आणि मराठा आरक्षणासंदर्भामध्ये काही चर्चा चालू होती. यांचे काही प्रश्न होते, थोडी चर्चा करावी आणि ते आपल्यापर्यंत पोहोचली ह्या हिशोबानं आपण या ठिकाणी बसून चर्चा करतो. असं होतं सर, समाजाची एक भावना आहे की समाज सर्व मुंबईला गेला आणि 2 पानाचा GR घेऊन आला. त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी येतात की समाज आपला भ्रमात आहे किंवा नेमकं काय आरक्षण तर दिलेले आहे, कसं दिलेत काय नाही, सगळे सोयरे ह्या संदर्भामध्ये थोडं समाज आपला कन्फ्युजनमध्ये आहे. तर कन्फ्युजन आपण जेवढी काही जनजागृती करता येईल तेवढी आपल्या माध्यमातून करावी ही इच्छा आहे. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते सगळं काम चालूच आहे. तर तुम्ही प्रश्न उपस्थित करा, त्या अनुषंगाने थोडीशी माहिती सांगितली की मुंबईला गेल्याच्या नंतर मुळात मुंबईला जाण्याचं नियोजन असं होतं की सगळे सोयी ह्या अध्यादेश काढण्यासाठी, आणि वाशीपर्यंत गेल्याच्या नंतर सरकारनं जरांगे पाटलांनी जे काही मागण्या केल्या होत्या त्या अनुषंगानं बहुतांश सर्व मागण्या मान्य केल्या. आता एक कन्फ्युजन फक्त कशामध्ये आहे की जे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढला आहे किंवा ती अधिसूचना काढलेली, अध्यादेशाला आणखी वेळ लागेल. त्या अधिसूचनेमध्ये जी काही माहिती दिली आहे त्यावरती मराठा समाज आज म्हणजे समाधानी नाही. परंतु बापटसारखे किंवा उज्ज्वल निकमसारखे जे काही वकील आहेत ज्यांना ह्या कायद्यामध्ये बरीच माहिती आहे, ह्या लोकांचं म्हणणं आहे की जे काही जरांगे पाटलांची अपेक्षा होती त्या पद्धतीने त्यामध्ये आलेलं आहे. आता ती GR असल्यामुळं आणि शासकीय शब्द असल्यामुळं GRमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ काढता येतात. म्हणून जरांगे पाटलांनी जे काही मागणी केली आणि ती शासनानं पूर्ण केली नाही असं नाही म्हणता येत. परंतु नंतरच्या काळामध्ये चर्चा चालू झाली आता, आणि त्या अनुषंगानं भविष्यामध्ये का दगाफटका होणे, कारण शेवटी कसं आहे ही अधिसूचना आहे, ही प्रक्रिया आहे, ह्याला चॅलेंज नाही. 15 तारखेला काही अधिवेशन आहे, त्यामध्ये तो कायदा होईल आणि त्याला नंतर अध्यादेशाचं स्वरूप येईल. तोपर्यंत महाराष्ट्रामधून OBC असेल, मराठा असेल, सर्वांच्या जे काही हरकती असतील ते येणार आहेत आणि त्यामध्ये मग थोडं बहुत जे काय बदल करायचे ते करून अध्यादेश निघेल. त्यावेळेला काय निघेल हे कन्फर्म ठरेल. पण आजच्या कंडिशनला आपल्या पदरात काहीच पडलं नाही असं म्हणता येत नाही. थोडे संदिग्ध शब्द आहेत, परंतु त्यावरती क्लिअर असंच आहे किंवा असंच आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. अजून तो कच्चा मसूद आहे, परंतु जी काही मागणी होती त्या मागणीच्या हिशोबानं आपल्याला ती भेटलेलं आहे. त्यामुळे त्याच्या शंका करण्याचं काही गरज नाही. आणि जर कुठं काय अडचण असेल तर जरांगे पाटील आहेतच, ते थांबणारच नाहीत, तो कार्यक्रम चालणारच आहे. नाही, आता हे OBC समाजाचे छगन भुजबळ हे म्हणा किंवा हे उगं तुम्हाला येड्यात काढले किंवा सदावर्ती झाले, हे जे समाजावर असं गरळ ओकत आहे किंवा ह्या गरळ ओकण्यामधून समाजाचं थोडं मार्गदर्शन करावं. नाही ते त्या बघा ते बोलून चालून तर एकतर विरोधक आहेत मराठा समाजाचे, पहिला विषय. आणि दुसरा विषय, दोन्हीही लोक थोडं स्पष्ट बोलल्यासारखं वाटलं, पण दोन्हीही लोक फडणवीसाचे माणसं आहेत. आता बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असं आहे की फडणवीसाचा आणि भुजबळांचा काय संबंध आहे. भुजबळ हे राष्ट्रवादीचे आहेत, त्यांचे नेते अजित पवार आहेत, मग फडणवीसाचं ते भुजबळ ऐकण्याचं कारण काय. तर अशी महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की भुजबळ हे जामिनावरती बाहेर आलेले आहे, तर फडणवीस त्यांची सेटलमेंट झालेली आहे की तुम्हाला मी त्या केसपासून मुक्त करतो, 2 दिवसातून मुक्त करतो, तुम्ही फक्त मराठीच्या विरोधामध्ये असं स्टँड घ्या. आणि मुळामध्ये तुम्ही जर बघितलं तर RSS जे आहे म्हणजे आम्ही मानणारी माणसं त्याला, परंतु ती मुळामध्ये जी बरोबर का चूक ह्या वादाला आपल्याला द्यायचं नाही. परंतु RSSची धारणा काय की महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये आरक्षण नकोच, सर्वांना समान न्याय मिळावा. जे हुशार असतील, कुठल्या जातीमध्ये असतील तेच पोस्टवरती जातील किंवा त्यांना शिक्षणामध्ये संधी मिळतील. ज्यांच्याकडे क्वालिटी नाही ते मागं राहतील. मग ती कास्ट कुठली असेल ही RSSची नीती आहे. आणि फडणवीस हे भुजबळाच्या माध्यमातून हे करू आहेत. आता मागच काल परवा दिवशी भुजबळांनी जरांगे पाटलांना आवाहन केलं की तुमच्यात दम असेल तर मंडल आयोग चॅलेंज करून दाखवा. आता हे असं म्हणणं म्हणजे तुम्हाला खरंच त्यांनी चॅलेंज करायची अपेक्षा आहे का. आणि मग चॅलेंज जर ह्या ईर्षेतून मना वादामधून जर खरंच त्यांनी चॅलेंज केलं तर काय होऊ शकेल, कोर्टामध्ये हा विषय जाईल. आता ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. पहिला विषय असा आहे की बऱ्याच लोकांना असं मत आहे, तिकडल्याही लोकांचं म्हणणं आहे की जरांगे पाटलांनी जावं आणि चॅलेंज करावं. त्यांचा भ्रम असा आहे की 1990मध्ये मंडल आयोग लागू झाला, 92ला कोर्टानं सांगितलं की हा आयोगाच्या जे काही शिफारशी ती वैध आहेत, त्यांनी वैध ठेवल्या. त्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज नाही, हे सत्य. परंतु प्रत्येक 10 वर्षाला त्याचं पुनरावलोकन करायचे आणि एम्पिरिकल डाटा जो आहे तो 10 वर्षाला गोळा करायचा.
आता 92 ते 2022 किती वर्ष झाले? 92 ते 210, 2 ते 12 10 30 वर्ष झालं. 30 वर्ष झाले. एवढं लागलं काय? आणखी एक गोष्ट ही लक्षामध्ये घेण्या गेल्यात, म्हणजे ही मला ओबीसी बांधवाला लक्षात आणून द्यायची. आणि मग हे लक्षात आल्याच्या नंतर ओबीसी बांधवाला हे लक्षात घ्यायचं की बाबा भुजबळ खरंच ओबीसीसाठी काम करूयात की स्वतःच्या हितासाठी करूयात. सध्या ओबीसीला राजकीय आरक्षण नाही. का बरं नाही? तर ह्याच्यावर अशीच याचिका आली आणि कोर्टानं मागितलं की ह्याचा एम्पिरिकल डाटा द्या. आणि एम्पिरिकल डाटा केंद्राकडे आहे, राज्याकडे नाही. केंद्र ते देऊ शकत नाही, त्यांच्या काही टेक्निकली अडचणी येतात. आणि मग केंद्राने दिलं नाही, एम्पिरिकल डाटा उपलब्ध होऊ शकला नाही. आणि त्यामुळं ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं. आज ओबीसीला आरक्षण आहे का? राजकीय आरक्षण नाही. ते कशामुळे गेलं? एम्पिरिकल डाटा नसल्यामुळं. मंडळ आयोग होताच की, मंडळ आयोग चॅलेंज नाही जरी झाला तर पुढे हे असं होऊ शकतं, तुम्हाला जे पुढे डॉक्युमेंट द्यायचे तुम्ही नाही देऊ शकलो, कॅन्सल होणारच आहे. मग त्यावेळेला जर ते झालं असेल तर रिपीट मग कुठला मराठा समाजाचा कोणी व्यक्ती गेला कोर्टामध्ये आणि परत कोर्टानं मागणी केली, करणारच कोर्ट एम्पिरिकल डाटा द्या. ती डाटा जर नाही देऊ शकलं तर स्वाभाविकपणे जे काही ओबीसी मधले जाते त्यांचं आरक्षण जाणार आहे. मग हे तुम्हाला आम्हाला कळलं भुजबळला कळत नसेल का? हो ना. त्याला काही देणं घेणं नाही. मी मरेपर्यंत जाऊन पडणार मध्ये जेलमध्ये. ते वाचवायचे मला, लोकांना दाखवायचे फक्त. आणि त्याचबरोबरनं दुसरा हेतू आहे की 2024 इलेक्शन आहे, एक राजकीय डाव आहे सगळा हा. ते काही असेल कुठलाही, ते शेवटी जनता ठरवेल कुठला पक्ष चांगला, कोणाला मतदान करायचे, कोण वगैरे, तो राजकीय भाग वेगळा झाला. परंतु ह्या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी राजकारण आणून ह्या पद्धतीने भुजबळाचं काम चालू आहे. म्हणजे भुजबळ जेलमधून वाचण्यासाठीचे हे स्टेटमेंट काहीच विषय नाही. म्हणजे त्यांना राहिलेलं आयुष्य जेलमध्ये घालवायचं नाही. तुम्हाला मी ह्याच्या पुढं सांगू का? येणाऱ्या विधानसभेच्या आधी जर भुजबळ भाजपमध्ये गेले तर नवल वाटायची गरज नाही. हो, तसं भाजपचं स्पीचच आहे. जाऊच शकते, काय अडचण नसते. म्हणजे जेवढे घोटाळे करा आणि भाजपमध्ये सामील व्हा, अजेंडाच आहे. आज ते भाजप सोबत आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत. पण हे सोबत जाणं वेगळं, ह्यानी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये वैयक्तिक जातील असं शक्यता नाकारता येत नाही. कारण शेवटी बघा, स्वतःच्या अस्तित्वाचा विषय, त्यांनी स्वतःचा अस्तित्व जगण्याचा प्रयत्न करत ह्या वयामध्ये मध्ये जाऊन पडलं आणि तिकडे जर मरायची वेळ तर काय करायचं? पेक्षा आज संधी आहे, आपल्याला एक जिम्मेदारी दिली आहे की तुम्ही असं स्टँड घ्या. अन्यथा एक लक्षात घ्या, त्यांना कळणार गेले का किंवा मागल्या वेळेला एम्पिरिकल डाटा उपलब्ध होऊ शकला नाही म्हणून राजकीय आरक्षण गेले. आणि आपण समोरच्या माणसाचं नाक खजवायला हिंमत असेल तर बघ, हिंमत असेल तर बघ. ओबीसी बांधवांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपलाच माणूस चॅलेंज दिलं आहे. आपण ग्रामीण भागामध्ये बघता का नाही, एका दोघं भांडला असतं तरी काय म्हणतो बघा आपण, तुझ्यात हिंमत आहे का? हिंमत आहे का? हात लावून दाखवी बरं. ते हात लावून दाखवी म्हणून जाऊन उलट हात लावणार बी नसेल ना तर लावते. तसला काय क्रम आहे? तुझ्यात हिंमत असेल तर करून दाखव. ती एका दिवशी सरकारला तर ती देईल बी ना. जरांगी देण्या गेले दुसरं कोणतं देईल? त्याला तेच पाहिजे. मग ह्याच्यात होणार काय? ओबीसी म्हणणार मराठा दुश्मन, मराठा म्हणणार ओबीसी दुश्मन. तुम्ही भांडत बसा, आम्ही सत्तेमध्ये आलो, विषय क्लोज. हा असा कार्यक्रम चालला आहे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून. आता जरांगे पाटलांना आता 10 तारखेपासून उपोषणला तुम्ही बसणार आहेत, त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया? उपोषणाला बसतो अशी त्यांनी घोषणा केली आहे. त्याच्यामधलं महत्त्वाचं तत्त्व असं की हा सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे. दबाव कायम राहावा. का? की तुम्ही शब्द दिला आहे, अध्यादेशाला आणखी वेळ आहे. ते 10 तारीख दिल्या तर 15 तारखेला अधिवेशन होईल आणि त्यामध्ये पास होईल. पुन्हा मग राज्यपालांच्या सह्या वगैरे काही गोष्टी होतील. तर ते करण्याच्या पूर्वी 5 दिवसांनी उपोषणाला बसतो. सरकारवरती दबाव वाढेल आणि सरकार जर मध्ये काही खाडाखोड करणार बी असेल तर ते करणार नाही, जे पाहिजे तसं देईल. त्यासाठी त्यांनी ती घोषणा केलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते थांबणार आहेत. महागं काहीतरी चुकलंय म्हणून नाही, पण या पद्धतीने चर्चा महाराष्ट्रामध्ये होत असेल आणि खुद्द फडणवीस यांनी ओबीसीला धक्का लागणार असेल तर मी केंद्रापर्यंत जाईल असं म्हणले. मग तसं म्हणले तर मराठा समाज तुमचा नाही का? त्यांनाही थोडी शंका वाटली की असं असेल तर मग हे डाव खेळलेत का? मग तुम्ही डाव खेळणार आमचा डाव आहे, 10 तारखेपासून मी बसतो लगेच, असा विषय आहे. त्यामुळं जे काही त्यांचे डॉक्युमेंट भेटत त्यामध्ये प्रॉब्लेम नाही, परंतु सत्ता तुमच्या हातामध्ये आहे. उद्या दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही उद्या अध्यादेश अजून काढायचा आहे, अधिसूचना आहे फक्त ही, ती काढे पण तुम्ही का बदल केला तर, म्हणून ते दबाव वाढण्यासाठी तो काय करतो. धन्यवाद सर, तुम्ही अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. असंच आपलं मार्गदर्शन समाजाला भेटावं ही इच्छा चालू आहे, आपल्या चॅनलवर चालूच आहे.